भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर बारामती तालुका पोलिसांनी गुरुवारी दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात देह व्यापार करणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आसाम आणि पश्चिम बंगालमधील 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींनी परराज्यातील गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना बारामतीत आणले होते। त्यांच्याकडून सक्तीने देह व्यापार करून घेऊन त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर हे आरोपी आपली उपजीविका चालवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या कारवाईत आसाम मधील 3 आणि पश्चिम बंगाल मधील 1 अशा 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे। आरोपी सोमनाथ महादेव खोमणे, धीरज रामभाऊ जाधव, सागर संजय सोडबुके, मेराजुल जानिब अली, अफजल मजबीर रहमान हुसेन आणि सद्दाम मुजरुद्दीन हुसेन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत आणि पोलीस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, निलेश वाकळे, सोनाली सूर्यवंशी, स्मिता गायकवाड, चालक आफरीन शेख, विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली आहे।